हॅलो गाइस, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि पोशानु सकाळी सकाळी एकदम चुलीवरच्या चहा सोबत आपली सकाळ झालेली आहे, कारण आमचा गॅस संपला. इकडे आले आहे सांजू, इतक्यात स्कूलला गेलेली आहे. चहा वगैरे आलाय, मस्तपैकी चहा घेतो आणि तुमच्याशी टू बी कंटिन्यू बोलतो. चलो या चहा प्यायला. तर मित्रांनो, आज आपल्याला गॅस भरायला जावं लागेल मस्तपैकी. तर आज आपल्याला ही अल्टोज घेऊन जावं लागेल. गॅसची टाकी घेऊन आपण पिंपरीला जाणार. पिंपरीला गाडी येते. आज आहे बुधवारी आणि शनिवारी गाडी येते. अच्छा हुआ काल आमचा गॅस संपला, बरं आहे की नाही. म्हणजे काल संपला मंगळवारी, आता बुधवारी लगेच जाऊन भरून घेऊन येऊ ना मस्तपैकी. तसं आपण चुलीवरती पण बनवतो स्वयंपाक मस्तपैकी. चुलीवरचा स्वयंपाक अतिशय छान. इतक्यात मी चहा घेतला, थोडीशी टेस्टच वेगळी. आणि काय सांगायचं, नाशिकमधलं जे वातावरण आहे ना पोशांनो, इतकं जबरदस्त ना. सकाळी एकदम थंडी वाजते आणि दुपारी एकदम कडाक्याचं ऊन असतं. सकाळी एकदम थंडी, असं सध्या नाशिकचं वातावरण आहे. आपण इकडे बीन्स वगैरे लावलेत, पण ते काय अजून आलेले नाही मित्रांनो. हॅलो गाईज, तर मस्तपैकी आपण चाललोय गॅस भरायला पिंपरीमध्ये. आपला गॅस संपला, तर तुम्हाला मी सकाळी सांगितलंय. मस्तपैकी आता जाऊ राहिलो मी आणि तिथे गाडी येते पिंपरीमध्ये. चलो लेट्स गो. आणि इकडचा व्ह्यू बघा, वाव. तर मित्रांनो, मी इथं आलोय आणि अगोदर बघा, इथे एक सायकल आहे, इथं पण एक गाडी आहे आणि पाठीमागं पण माझ्या आहे. तर ना, हे जी पिंपरी आहे ना, इथं मस्तपैकी दर बुधवारी आणि शनिवारी गाडी येते गॅसची. तर काही लोक बाग असल्यामुळे बाहेर राहतात गावाच्या, तर मग ते स्पेशली इथे येतात गॅस घेण्यासाठी. तर आपण पण आलोय मस्तपैकी गॅस भरू पहिल्या. नंतर सांजुलची स्कूल सुटणार आहे 12 वाजता. आता वाजली 10. आता गॅसची गाडी केव्हा येते काय मला पण माहिती नाही कन्फर्म, पण 10 नंतर येते. 10:30-11 पर्यंत येऊन जाते गाडी. तर मग सांजूला पण घेऊन जाऊ आपण. तर मित्रांनो, गॅस वगैरे भरून आणलाय आपण. आणि इथली जी झाडं होती ना जुनी, ती आपण सर्व काढून टाकली. जागा एकदम मोकळी करून टाकली मस्तपैकी. बघू काय प्लॅन आहे इथं. मस्तपैकी चांगली झाडं लावूया. ह्या साईडला यांची पण मस्तपैकी कत्तल केली आपण. गुलाब आहेत, गुलाब पण आपण छाटले मस्तपैकी. ही छोटी छोटी झाडे. आणि इथं आता नवीन झाडं लावूया आपण. तर मंडळी, संध्याकाळ झाले आणि इकडं आमचा आता आज पाणीपुरीचा बेत आहे. इकडे हा कांदा मस्त कापून घेतला, इकडं पाणीपुरी आहे. आणि इकडं काय भरून राहिले का आले, बटाटा भरून राहिले. इकडे मस्तपैकी शेव आहे पाणीपुरीची. इकडे तिखट पाणी, इकडे गोड पाणी मस्तपैकी आले बनवलंय. आजचा बेत सुपर आहे. सांजू कसा आहे मग आजचा बेत? छान. इकडे आली पण आहे मस्तपैकी. आली बिजी आहे भरायला. चला, भरून झालं का तुम्हाला परत दाखवतो मी. हे बघा, सुपर. तर भावानं, इकडं आमची सांजू एकदम सुपर डुपर भिडले बरं का पाणीपुरी खायला. इकडं आलीची आम्ही संपवतच आणले. हे बघा, सुपर बनवलंय ना. इकडं आली पण आहे. आली पण खुश. हा हा, सावड्यात नुसता भरायच्या मागा आणि खायच्या मागा लागलाय. बर, चल, काय पाहिजे मग तुला? शेव पाहिजे? हाँ, गोड पानी. अच्छा, ये आपण के लिए आई ना मस्तपैकी पोषण है बघा. वाव. मस्त आहे बाबा. तुम्ही पोषण समजू कशी आहे? कशी आहे? मस्त. आणि कशी आहे? कमेंट करून सांगा. काय सांगा? पाणीपुरी आवडते का? कमेंट करून सांगा. अच्छा अच्छा, तर सांजू म्हणून राहिली कमेंट करून सांगा बरं का पाणीपुरीची. पाणीपुरी आवडते. कोणाकोणाला पाणीपुरी आवडते कमेंट करून सांगा, है ना सांजू? हॅलो गाईज, मस्तपैकी सकाळ झालेली आहे आणि पोषानं इकडं आपण वांगं भाजू राहिलं. म्हणजे भाजून झालंय बघा. वाफ कशी निघू राहिली त्याच्यातून. वाव, सुपर. एक इकडे आहे, एक इकडे आहे. आज आम्ही बनवणार आहेत वांग्याची चटणी लसूण टाकून. एकच नंबर. तर मित्रांनो, बेंगन भरता बनवायचा नंबर आता आपलाच आहे. इकडे मस्तपैकी मसाले वगैरे काढून ठेवले. ते बघा, मसाला वगैरे काहीच टाकायचा नाही. फक्त काय करायचं ते तुम्हाला सांगतो. आता तवा ठेवलाय, तेल वगैरे टाकलंय. आता थोडीशी जिरे टाकूया आपण. हे बघा, जिरे टाकलेत. बस. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय करायचं आहे, हे जे बैंगन आहे ना, आपण सकाळी हे केलं होतं, त्याला मस्तपैकी स्मॅश केलं. हे बघा, तुम्ही बघू शकता. याला आपण टाकूया याच्यावरती. त्यापूर्वी आपल्याला मसाले घालायचे आहे. तर मसाले म्हणजे काय, तर नॉर्मल मीठ मिरची आपल्याला टाकायची आहे. हे बघा, तिखट घालायचं आहे चवीनुसार. हळद टाकायची आहे चवीनुसार. आणि थोडंसं हे आपलं धने पावडर टाकूया आपण. आणि ते असं टाकायचं
की जळालं नाही पाहिजे. हे बघा मी टाकलं आहे एकदम साईडला. जळालं तर ते एकदम त्याचा असा वेगळा स्मेल येतो आहे. आता याच्यावरती आपण वांगं ॲड करूया. तर मित्रांनो हे मस्तपैकी गेलेलं आहे. याच्यामध्ये आपण लसूण घातलेलं नाही. तर लसूण काय करायचं शेवटी घालायचा, कारण जेव्हा लसूण तुम्ही शेवटी टाकणार ना तेव्हा त्याचा एक विशिष्ट स्मेल येतो आणि खायला एकदम मस्त वाटतं, टेस्टी. तर हे बघा लसूण अद्रक पेस्ट इथं आहे. ते आपण नंतर असं तेल थोडंसं बाहेर आलं का नंतर टाकायचं. अद्रक बघा मी इथे ॲड केलं आहे. आणि हे बघा असं थोडंसं अद्रक थोडंसं फ्राय करून घ्यायचं तेलावरती असं साईडला. आणि चवीनुसार नमक टाकूया आता आपण. तर नमक वगैरे टाकलं आहे आणि हे अद्रक जे आहे ते आता याच्यामध्ये मिक्स करूया. भरीत जो आहे या भरत्याला थोडंसं काय करायचं आहे, थोडंसं आपल्याला मोठ्या आचेवरती ना हलवून घ्यायचं आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे हे बघा अशा प्रकारे थोडंसं खाली लागलं पाहिजे. आणि हे असं हे करत राहायचं, हलवत राहायचं. तेल अगोदर खूप दिसतं, नंतर एकदम तेल गायब होतं. भरताला जितकं जास्त तुम्ही तेल वापरणार तितकं एकदम टेस्ट अजून येईल. याच्यामध्ये आपल्याला आता ॲड करायचे आहे कोथिंबीर आणि त्याचा एकदम चेहरा वेगळा होऊन जाईल एकदम मस्तपैकी. आता दिसतंय असं, नंतर एकच नंबर दिसेल. मित्रांनो कोथिंबीर मस्तपैकी आपण ॲड केले बघू शकता तुम्ही. मस्तपैकी याला थोडंसं हलवून घ्यायचं असं, चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं असं. आता कॅमेरा पण मीच धरला आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. आणि तिखट तुम्हाला पाहिजे असेल तर अजून तुम्ही ॲड करू शकता बरं का. पण सांजू पण खाते त्याच्यामुळे थोडंसं तिखट मी कमी घातलं आहे. तव्याला खाली असं लागलं पाहिजे म्हणजे मग अजून टेस्ट छान येते. हे बघा आता हे तव्याला जे लागलं आहे ना तर याला एकदम मग अजून टेस्ट येते. तर ते असं काढत राहायचं, हलवत राहायचं. हे बघा जळू द्यायचं नाही पण. तर मित्रांनो फायनली आपलं बैंगन भरतं तयार झालेलं आहे. आता मी थोडीशी लाल मिरची कमी घातली म्हणून त्याचा कलर असा दिसतोय. पण एकदम मस्तपैकी याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता. मस्तपैकी मित्रांनो इकडं रात्र झालेली आहे. हे कॉलेज आहे बघू शकता तुम्ही. इकडे एक गाव आहे वाडी म्हणून आहे. हे बघा मस्तपैकी रात्र झाले आणि रात्रीचा माहोलच वेगळा. हे बघा इकडे रामफळ वगैरे दिसतात. इकडे तुमचा पोशाख आहे. तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच अमेझिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टाटा बाय सी यू सून.